नमस्कार मित्रांनो, आज आपण रात्रीचा प्रवास करून निघालो होतो ते म्हणजे रायगडमध्ये असणाऱ्या महाड येथील गवाडी गावामध्ये। तेथे जाण्यामागचं कारण म्हणजे तेथे असणारं मारुती मंदिर आणि त्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा व कळस मिरवणूक यामध्ये सहभागी होण्यासाठी। चला तर मग आपण सर्व जाऊन त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन त्या मिरवणुकीचा आनंद घेऊ। त्यांनी पसरलेली चादर आणि नयनरम्य दृश्य पाहत आम्ही येऊन पोहोचलो आपल्या ठिकाणी।
वज्रकाय महावीर विक्रम मारुति नंदन हनुमा शोक निवारण भूतदायक असुर निकंदन कनुमा। अंजनी पुत्र पवन सुत नामा शंकर सुवन केसरी नंदन रामदूत तुलित बल धामा महावीर विक्रम हनुमा। రామబంటువై వెలిగిన దేవా అమ్మ చెరువులో వెలసిన దేవా విజయ మార్గమున కిరటం నీవా। అంజని పుత్ర పవన సుత నామ శంకర సువన కేసరి నందన రామదూత తులిత బల ధామ మహావీర విక్రమ హనుమా।
भूतनायका असुरनिकन्दन कनुमा अंजनिपुत्र पवनसुतनामा शङ्कर सुवन केसरी नन्दन रामदूता तुलित बलधामा महावीर विक्रम हनुमा రామబంటు వై వెలిగిన దేవా అమ్మ చెరువులో వెలసిన దేవా విజయ మార్గమున కిరటం నీవా అంజని పుత్ర పవన సుతనామ శంకర సువన కేసరి నందన రామదూత తులిత బలధామ మహావీర విక్రమ హనుమా नमस्कार, माझं नाव नागेश नामदेव वांद्रे, गाव गवाडी. आज या ठिकाणी आमच्या गावी हनुमान मंदिराचं जीर्णोद्धार होतं आणि त्यानिमित्त प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित झाला आहे. 1950 सालचं आमचं जुनं मंदिर आहे आणि आमच्या आधीच्या पिढींनी हे जे मंदिर बांधलं होतं ते फार छोट्या स्वरूपात होतं आणि 50 वर्षाच्या काळात बऱ्यापैकी त्यात बदल होत घेऊन नवीन पिढीने त्यात मोठा सहभाग घेतला आणि हे मंदिर बऱ्यापैकी पूर्णपणे जीर्णोद्धार होऊन आज त्याची प्राणप्रतिष्ठा होते. आमच्या घरात याच मंदिरात दरवर्षी हरिनाम सप्ताह साजरा केला जातो आणि खासियत आहे की आमच्याकडे प्रत्येक घरात एकतरी वारकरी आहे आणि ही परंपरा जपत जपत आज नव्या पिढीने हे सगळं पुढे नेलं आहे आणि तेवढ्याच भक्तीने आणि आवडीने ही पिढी आज इथे उपस्थित आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आनंद सावंत. नमस्कार, माझं नाव आनंद परशुराम सावंत. जसं आमचे सहकारी नागेश वांद्रे यांनी सांगितलं तसं खरोखरच की एक म्हणजे आमच्या पहिल्या पिढीने एक छोटीशी एक मूर्ती आणली आणि एक छोटंसं मंदिर या ठिकाणी खेळण्याची जागा होती आणि त्या पिढीनंतर दुसऱ्या पिढीने ते सभागृह केलं आणि आणखी पुढे 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 करत नेलेत आणि त्याच्या हिशोबाने आणखी अशी सगळ्यांची इच्छा होती की आपण अनेक ठिकाणी जातो, मुंबई शहरामध्ये असतो, खेड्यामध्ये अनेक ठिकाणी पण जातो. जसं हे काही नवीन नवीन एक कार्यक्रम राबत असतात आणि नवीन नवीन काहीतरी आपल्याला ऊर्जा मिळते. अनेक ठिकाणी आपण मंदिरं बघतो. या तिसऱ्या पिढीला आमच्या असं आम्हाला वाटतं की काहीतरी हे नवीन बनावं आणि नवीन वास्तू तयार होईल म्हणून हा आजचा जो सोहळा आहे तो हा नवीन मंदिराचा आम्ही मंदिर या ठिकाणी मी उभारलेला आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पूर्ण ग्रामस्थांनी, पूर्ण मुंबई पुणे मंडळाने, पूर्ण महिलांनी आणि सगळ्यांचा त्यामध्ये सहभाग आहे आणि खूप खूप सगळ्यांनी अगदी छान सहकार करून सगळ्यांनी चांगल्या प्रकारे ह्या आमच्या मंदिरासाठी सगळ्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे हा वास्तू आमच्या ठिकाणी उभी राहिलेले आहे आणि यापुढे अशी आमच्या पाठीची पिढी आहे त्यांनाही आम्ही विनंती करू इच्छितो की असेच कामं आमच्या ग्रामस्थाकडून, तुमच्या पिढीकडून आणखी चांगली व्हावी अशी मी तुम्हाला एक विनंती करतो. दत्ताराम. नमस्कार, दत्ताराम कोंडाळकर माझे नाव आहे. आमच्या गावामध्ये परंपरेनुसार मला वाटतं आता हा 45वं वर्ष आहे अखंड हरिनाम सप्ताह होतो. परंपरेनुसार या गावामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत मोठ्यांचं जे बघितलं ते तरुण पिढी आता चालवत आहे आणि मला अभिमान वाटतो की या खरोखरच तरुण मुलांनी हे करून म्हणजे हिमतीचं काम होतं, पैशाचं काम होतं, आर्थिकदृष्ट्या काम होतं. ते आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे आमच्या तरुण मित्रमंडळाने पूर्णपणे हाताशी घेऊन सर्व बाळगोपाळांना घेऊन हा काम पूर्ण आज होत आहे आणि आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की एवढं मोठं मंदिर या तरुण मित्रमंडळीने स्थापन करून पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, तसेच गावकऱ्यांचे आभार, महिला मंडळाचे आभार, दोन्ही पुन्हा मुंबई मंडळ यांचे सगळ्यांचे आभार मानतो. तसेच आमच्या पाठीकडे सर्व मुलांनी जे बघतात त्यांनी हे काम चालू ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी अजय वसंत गायकवाड, एक गवाडी गावचा सुपुत्र. आज आपल्या 50 वर्षापासून, जवळजवळ 45 ते 50 वर्षापासून हे जे मंदिर उभं होतं ते सर्वांच्या प्रयत्नाने आज इथे एक मंदिर चांगलं घडत आहे. त्याचा जीर्णोद्धार आम्ही एप्रिल महिन्यामध्ये ठेवला आहे. पण त्यानिमित्ताने आमचा सप्ताह असल्यामुळे आठवडाभराने आज हा जो आम्ही प्राणप्रतिष्ठा सोहळा ठेवला आहे, सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन आज इथे उत्स्फूर्त असा सहभाग केलेला आहे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की जीवन, प्राण म्हणजे जीवन, जीवनाची स्थापना म्हणजे आपल्या मूर्तीमध्ये जीवनाची स्थापना करणं की जेणेकरून आपले जे हनुमानाचे जे मंदिर आहे त्या हनुमानामध्ये स्थापना होईल आणि हनुमान आपले साक्षात इथे आपल्याला आपलं सर्व संकट, आपल्या ग्रामस्थांवरची जी संकट विनाश करण्यासाठी जे इथे स्थापना त्यांचं जीवन स्थापन करून आपण इथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. तर सगळ्यांना म्हणजे या निमित्ताने मी एक सांगू शकतो की आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जसं हनुमानाने जसं काय केलं की त्यांची एक भावना होती की सगळ्यांना एकत्र करायचं. तो गुण आपल्याला हनुमानाकडून घेण्यासारखा आहे, मारुती रायाकडून.
म्हणजे जसा की ज्यांनी रावणावर युद्ध करण्यासाठी त्यांनी सगळ्या वानरसेना एकत्र केली, सुग्रीवाला एकत्र केलं, मग तसंच आपण एकत्र राहून सगळ्यांनी आनंदाने सगळ्यांनी आपलं गाव पुढे कसं वाढेल, सगळ्यांची प्रगती कशी होईल तो विचार केला पाहिजे. तसंच दुसरा गुण, हनुमानाचा दुसरा गुण आहे की क्षमाशीलता. म्हणजे त्यांनी किती ते एवढे बलाढ्य होते, आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, खूपच बलाढ्य होते, पण बलाढ्य होते म्हणून त्यांनी त्यांच्या शक्तीचा कधी दुरुपयोग नाही केला, म्हणजे जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होईल. त्यांनी काय केलं की जो कोणी शत्रू असला फक्त दुष्टांसाठी त्याचा वापर केला आणि सगळ्यांना त्यांनी क्षमा करण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये शीलता होती. नंतर तिसरा गुण म्हणजे त्याग म्हणजे तो की खूप मोठा गुण आहे. म्हणजे कसलाच निस्वार्थीपणा ठेवायचा आणि कुठल्याही गोष्टी घडतील त्यासाठी आपण त्याग करण्याची किंवा आपल्या गावासाठी, आपल्या लोकांसाठी त्याग करण्याची जी भावना आहे, म्हणजे जी आता दिसते, ही जी पिढी आहे, आम्ही सगळे जे एकत्र आहोत त्यांच्यामध्ये ती भावना दिसते. आणि तशीच भावना जी हनुमानाकडून आता मी जे 2-3 काही छोटे मोठे गुण सांगितले सगळ्यांना माहितीच आहेत, पण ते सगळं गुण आपण आत्मसात करून म्हणजे नुसतं प्राणप्रतिष्ठा केली, मंदिर केलं म्हणजे झालं नाही, पण ते गुण सगळे आपण अंगीसात करून आपण जसे आतापर्यंत चाललोय, म्हणजे जसं दिसतंच आहे, म्हणजे ह्याच्या आगे आपण चाललोच आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा ज्या पुढच्या पिढीने हे सगळे गुण घेऊन जाऊन सगळ्यांनी सगळं गाव एकदम सुखाने कसं नांदेल या पद्धतीने आपण प्रयत्न करून आपण एकत्रितरित्या पुढे जाऊ. आणि या निमित्ताने मी सर्व आमच्या ग्रामस्थ जे जमले, ग्रामस्थ महिला मंडळ, खरोखर अत्यंत अशी मिरवणुकीचा सोहळा सुद्धा खूप सुंदर झाला. कलश मिरवणूक आम्ही दत्त मंदिराकडून घेऊन जसे सगळं लेझिम वगैरे खेळत सर्व व्यवस्थित कलश घेऊन खाली आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. तो सोहळा सुद्धा इतका भारावून टाकण्यासारखा होता की त्याला म्हणजे कसलंच आपण मोल देऊ शकत नाही. म्हणजे हे जे या गोष्टी ज्या असतात त्या म्हणजे एकता, म्हणजे लोकांनी एकत्र कसं यावं आणि हे जे सगळं करण्यामध्ये म्हणजे ही जी मंडळी, जी पुढाकार घेतलेली मंडळी आहेत, म्हणजे आमचे आनंददादा, नागेशदादा, रामदास दादा, दत्ता सावंत दादा, दत्ता कुंडळकर दादा, हे आमचे दत्ताराम खामकर आहेत, विजय जाधव होते, म्हणजे असे सगळीच मंडळी होती यामध्ये. पण हा जो आदर्श जो त्यांनी ठेवला आहे, म्हणजे हाच आदर्श पुढच्या पिढीला देण्याचा जो प्रयत्न आहे, म्हणजे मागच्या पिढीने जे केलं आणि हे सुद्धा करतात आणि पुढच्या पिढीला ते घेण्यासारखं आहे. त्यामुळे कसं आहे की मी सगळ्यांचेच या निमित्ताने आभार मानतो आणि माझे शब्द इथे संपवतो. प्रकाश तुकाराम जाधव, गवाडी गावचा रहिवासी, पण पुण्यामध्ये असतो, पुणे मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे. आणि आज जो मारुतीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होतो त्याच्या मागं गवाडी ग्रामस्थ मंडळ, पुणे मंडळ आणि मोठा गवाडी महिला मंडळ यांचे सगळ्यांचे त्याच्या मागं श्रम आहेत. तर मी त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो, पुणे मंडळ, बॉम्बे मंडळात. धन्यवाद. आज माझं नाव वामन पवार आहे आणि आमच्या या मंदिराचं काम आज संपूर्ण झालेलं आहे. आणि आमची तरुण मंडळी मुंबई, पुणे या मंडळींनी बराचसा त्रास घेतला, इकडून तिकडून पैसा जमा केला. मंदिराचं काम संपूर्ण झालेलं आहे आणि त्याच्या पुढे अशीच आमची मंडळी करत जातील. त्यांच्या मागे ती काय आमची मुलं आहेत तीही करतील आणि त्यांना प्रशिक्षण या मारुती रायाने द्यावं आणि आमच्या गावदेवींनी आणि आनंदाने असाच पुढे कार्यक्रम चालत राहावा एवढंच बोलून